जगत कल्याण मित्र महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध यांच्या पावन पवित्र चरणासी मी विनम्रपणे त्रिवार अभिवादन करतो. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांचा पावन पवित्र महान त्यागी अहरत भिक्खू संघा चरणी सुद्धा मी त्रिवार विनम्र अभिवादन करतो. तसेच परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी सुद्धा मी त्रिवार विनम्र अभिवादन करतो. आजच्या धम्मदेशनेमध्ये उपस्थित असलेले मान्यवर भिक्खू संघ, रामनेर संघ आणि आदरणीय श्रद्धा संपन्न धम्म उपासक, धम्म उपासिका, धम्म बालक, धम्म बालिका आणि सर्व धम्म प्रेमी, तसेच बुद्ध शासन टीव्ही इंडिया या धार्मिक चॅनलवरून जे लोक ही धम्मदेशना सर्वांना करीत आहेत, अशा सर्वांसाठी मी आजच्या या 2005-70व्या बुद्ध जयंती निमित्ताने सर्वांसाठी अनंत मंगल मैत्रीची मनोकामना व्यक्त करतो. आज बुद्ध पौर्णिमा म्हणजे बुद्ध जयंती, ज्याला आपण त्रिविध पावन वैशाख पौर्णिमा म्हणतो. त्रिविध पावन बुद्ध पौर्णिमेचे महत्व हे अनन्य साधारण आहे. या पौर्णिमेला त्रिविध का म्हणतात हे समजणे खूप गरजेचे आहे. त्रिविध म्हणजे जन्म, बुद्धत्व आणि महापरिनिब्बाण या तिन्ही अवस्था याच पावन पवित्र वैशाखी पौर्णिमेला प्राप्त झाल्यामुळे या वैशाख पौर्णिमेला त्रिविध पौर्णिमा असे म्हणतात. लुंबिनीच्या वनात बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म याच वैशाखी पौर्णिमेला झाला. एका महामानवाच्या आगमनाने सृष्टी हर्षित झाली. याच वैशाखी पौर्णिमेला बोधगया येथे निरंजना नदीच्या काठी उरुवेला नगरीमध्ये पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थ गौतमाने अविद्या नष्ट करून सम्यक संबोधी बुद्धत्व प्राप्त केले. आणि याच पावन पवित्र वैशाखी पौर्णिमेच्या दिनी कुशीनगर येथे वयाच्या 80व्या वर्षी तथागतांनी आपला देह त्यागला आणि महापरिनिर्वाण त्यांना प्राप्त झाले. एकाच तिथीला घडलेल्या या 3 घटना निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहेत. राजवाड्याचे सुख सोडून मानवी दुःखाचा शोध घेण्यासाठी केलेला त्याग म्हणजे महाभिनिष्क्रमण. टोकाचा देहदंड सोडून मध्यम मार्ग म्हणजे मध्यमापटिपदा कसा शोधला. आजच्या तरुणाईने यातून काय शिकावे? ध्येय प्राप्तीसाठी संयम आणि कष्टाची आवश्यकता. 4 आर्य सत्य: दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोध गामिनी प्रतिपदा. अष्टांगिक मार्ग सम्यक दृष्टीपासून ते सम्यक समाधी पर्यंतचा मार्ग हाच सुखी जीवनाचा आधार आहे. करुणा आणि मैत्री महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी केवळ मानवावरच नव्हे तर पशु पक्ष्यांवरही प्रेम करायला शिकवले. विपश्यना आणि मन सर्व धर्मांचा अग्रदूत आहे.
मनावर ताबा मिळवला की जगावर विजय मिळवता येतो. हे महाकारुणिक भारत समबुद्धांच्या धम्माचे मूलतत्व आहे. मानसिक आरोग्य आणि बुद्धांचे विचार. जगात चाललेली युद्धे आणि अशांतता यावर केवळ मैत्री हाच उपाय आहे. नाही वेरे न वेराणी संमंतिध कुदाचनं. वैराने वैर संपत नाही, ते प्रेमाने संपते. आज या पावन पवित्र बुद्ध जयंतीच्या मंगल समयी सर्वांनी आपल्या जीवनात किमान एक तरी बुद्धांचा विचार आचरणात आणण्याचा संकल्प करावा. आज आपण अत्यंत पवित्र अशा वैशाख पौर्णिमेनिमित्त एकत्र आलो आहोत. हा दिवस संपूर्ण विश्वासाठी मांगल्याचा आणि प्रकाशाचा दिवस आहे. कारण याच दिवशी एका महामानवाचा जन्म झाला. याच दिवशी मानवाला मुक्तीचा मार्ग सापडला आणि याच पावन पवित्र दिवशी एका महान युगाचा अंत झाला. वैशाख पौर्णिमेला आपण त्रिविध पावन पौर्णिमा म्हणतो. कारण या एकाच तिथीला तथागत भगवान बुद्ध यांच्या जीवनातील 3 अत्यंत महत्वाच्या घटना घडल्या आहेत. लुंबिनीच्या वनात सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, तेव्हा निसर्गाने सुद्धा एका बोधिसत्वाच्या आगमनाचे स्वागत केले होते. राजघराण्यात जन्म घेऊनही बोधिसत्व सिद्धार्थाचे मन कधीही राजमहालाच्या सुखात रमले नाही. मानवी जीवनातील दुःख, जरा, व्याधी आणि मृत्यू या सत्यांनी त्यांना विचार करायला भाग पाडले. वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी सर्व सुखांचा त्याग करून सत्याच्या शोधात माभिनिष्क्रमण केले. कित्येक वर्षाची कठोर तपश्चर्या आणि साधना केल्यानंतर याच वैशाखी पौर्णिमेच्या रात्री उरुवेला, म्हणजे जी आजची बोधगया आहे, येथे निरंजना नदीच्या काठी बोधी वृक्षाखाली त्यांना सम्यक संबोधी प्राप्त झाली. बुद्धत्व प्राप्त होणे म्हणजे अविद्या नष्ट होऊन ज्ञानाचा प्रकाश मिळवणे होय. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी जगाला सांगितले की दुःख आहे, पण त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी मार्गही आहे. त्यांनी 4 आर सत्यांची मांडणी केली आणि अष्टांगिक मार्ग दाखवला. वयाच्या 80व्या वर्षी याच वैशाखी पौर्णिमेला कुशीनगर येथे तथागतांनी आपला देह त्यागून महापरिनिर्वाण प्राप्त केले. महाकारुणिक अहरत संबुद्धांचा धम्म हा केवळ पूजेचा विषय नसून तो आचरणात आणण्याचा मार्ग आहे. आजच्या धावपळीच्या युगात मानवाचे मन अत्यंत अशांत झाले आहे. मानसिक आरोग्य आणि मनशांती मिळवण्यासाठी बुद्धांचे विचार ही काळाची गरज आहे. मन हे सर्व धर्माचा अग्रदूत आहे, असे तथागतांनी धम्मपदामध्ये सांगितलेले आहे. जर आपले मन शुद्ध असेल तर सुख आपल्या मागे सावलीसारखी येते. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी शांती, करुणा आणि प्रज्ञेचा संदेश दिला. त्यांनी कधीही चमत्कारावर विश्वास ठेवण्यास सांगितले नाही, तर स्वतःच्या अनुभवातून सत्य शोधण्यास सांगितले. अत्त दीपो भव, म्हणजे स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा, हा त्यांचा संदेश मानवाला स्वावलंबन आणि आत्मसन्मान शिकवणारा आहे. आज जगात सगळीकडे द्वेष आणि युद्धाचे वातावरण आहे. अशा वेळी बुद्धांची मैत्री आणि करुणा हाच एकमेव पर्याय उरला आहे. वैराने वेर कधीच संपत नाही, ते केवळ मैत्रीने आणि प्रेमाने संपते.
आपल्या जीवनात आपण पंचशिलांचे पालन केले पाहिजे. खोटे न बोलणे, चोरी न करणे, प्राणी मात्रांची हत्या न करणे, नशा पानापासून दूर राहणे आणि शुद्ध चरित्र ठेवणे, या 5 गोष्टी जर आपण पाळल्या तर आपले कुटुंब आणि समाज सुखी होऊ शकतो. धम्मदेशना ऐकणे जितके महत्वाचे आहे त्यापेक्षा जास्त ते आचरणात आणणे महत्वाचे आहे. भगवान बुद्धांनी स्त्रियांना आणि शूद्रांना धम्माची द्वारे उघडी करून समतेचा संदेश दिला. त्यांनी जातीभेद आणि विषमतेच्या भिंती तोडून मानवाला माणुसकीची शिकवण दिली. वैशाख पौर्णिमेचा हा चंद्र जसा शीतल प्रकाश देतो, तसाच भगवान बुद्धांचा धम्म आपल्याला जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून शीतल शांती प्रदान करतो. आपण सर्वांनी आज हा संकल्प केला पाहिजे की आपण केवळ भगवान बुद्धांना मानणार नाहीत, तर भगवान बुद्धांचे ऐकणार आहोत. आपल्या वागण्यातून इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे म्हणजेच खरा धम्म होय. विपश्यना आणि ध्यानाच्या माध्यमातून आपण आपल्या मनावर ताबा मिळवू शकतो. जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तोच खरा विजेता असतो. आजच्या या पावन पवित्र दिनी आपण तथागतांच्या चरणी वंदना करूया आणि हा धम्म मार्ग अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करूया. जगातील सर्व प्राणी सुखी होत, सर्वांचे कल्याण हो आणि सर्वांना सुख शांती मिळो, हीच मंगल कामना आजच्या या बुद्ध जयंतीच्या पावन पवित्र दिनी संकल्पामध्ये म्हणायचे आहे. धम्माचा विजय असो, बुद्धांचा संदेश घराघरात पोहोचू दे. आपला भारत देश पुन्हा एकदा बुद्धमय करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र होऊन कार्य केले पाहिजे. धम्मदेशनेचा हा प्रवाह आपल्या जीवनात सदैव वाहत राहो आणि आपल्याला सत्याच्या मार्गावर चालण्याची शक्ती मिळो. धम्मदेशनेचा हा प्रवाह पुढे नेत असताना आपण महाकारुणिक तथागत बुद्धांच्या त्या क्रांतीचा विचार केला पाहिजे, ज्याने मानवी इतिहास बदलून टाकला. बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर तथागतांनी पहिला उपदेश सारनाथ येथे आपल्या 5 सहकार्यांना दिला, ज्याला आपण धम्मचक्क प्रवर्तन म्हणतो. या पहिल्याच उपदेशात त्यांनी मानव जीवनाचे सार मांडले. बुद्धांनी सांगितले की मानवी जीवन हे 2 टोकाच्या मार्गाने जगू नये. एक टोक म्हणजे विलासी आणि दुसरे टोक म्हणजे स्वतःच्या शरीराला अतोनात कष्ट देणे. या 2 टोकाच्या मधून जाणारा मध्यम मार्ग म्हणजे मध्यमा पटिपदा होय. आजच्या काळात हा मध्यम मार्ग सर्वात जास्त प्रासंगिक आहे, कारण माणूस एकतर तंत्रज्ञानाच्या आहारी गेला आहे किंवा प्रचंड तणावाखाली जगत आहे. भगवान बुद्धांनी दिलेल्या अष्टांगिक मार्गातील पहिले पाऊल म्हणजे सम्यक दृष्टी होय. जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन जर शुद्ध असेल तर आपण सत्यापर्यंत पोहोचू शकतो. अंधश्रद्धा आणि चुकीच्या समजुती सोडून विज्ञानाच्या आणि अनुभवाच्या आचरणावर सत्याची पडताळणी करणे हीच खरी बुद्ध धम्माची शिकवण आहे. तथागतांनी शील, समाधी आणि प्रज्ञा या त्रिसूत्रीवर भर दिला. शील म्हणजे आपले चरित्र, समाधी म्हणजे मनाची एकाग्रता आणि प्रज्ञा म्हणजे विवेक बुद्धी. ज्यांच्याकडे ही त्रिसूत्री आहे तो माणूस जीवनातील कोणत्याही संकटावर मात करू शकतो. वैशाख पौर्णिमेच्या या निमित्ताने आपण हे समजून घेतले पाहिजे की भगवान बुद्धांनी कधीही स्वतःला देव मानले नाही. त्यांनी सांगितले की मी मार्गदाता आहे,
मोक्षदाता नाही. प्रत्येकाला आपला मार्ग स्वतः शोधायचा आहे. भगवान बुद्धांच्या संघामध्ये राजापासून ते रंकापर्यंत आणि उच्च वर्णीयांपासून ते खालच्या मानल्या जाणाऱ्या शूद्र जातीपर्यंत सर्वांना समान स्थान होते. ही जगातील पहिली समतेची क्रांती होती. त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला आणि महिलांना सुद्धा धम्म कार्यात सहभागी करून घेतले. आज आपण पाहतो की समाजात नीतिमत्तेचा ऱ्हास होत आहे. अशा वेळी भगवान बुद्धांचा धम्म हाच मानवाला वाचू शकतो. धम्म म्हणजे केवळ ग्रंथ वाचणे नव्हे, तर धम्म म्हणजे निसर्गाचे नियम समजून घेणे. निसर्ग आपल्याला देण्याची वृत्ती शिकवतो. झाडे जशी सर्वांना सावली देतात, नदी जशी सर्वांची तहान भागवते, तसेच मानवाने सुद्धा एकमेकांप्रती करुणा बाळगली पाहिजे. तथागतांनी प्राणी मात्रांवर दया करण्याचा जो संदेश दिला, त्यातूनच पर्यावरणाचे रक्षण करण्याची प्रेरणा मिळते. आपण जेव्हा बुद्धं शरणं गच्छामी म्हणतो, तेव्हा आपण केवळ बुद्ध नावाच्या व्यक्तीला शरण जात नाही, तर आपण आपल्यातील जागृत अवस्थेला आणि सत्याला शरण जातो. धम्मं शरणं गच्छामी म्हणजे आपण नीतिमत्तेला अनुसरतो आणि संघं शरणं गच्छामी म्हणजे आपण त्या समूहाला शरण जातो, अनुसरण करतो, जो कल्याणाच्या मार्गावर चालत आहे. भगवान बुद्धांनी अपमाद म्हणजेच जागृत राहण्याचा संदेश दिला. जीवनाचा प्रत्येक क्षण मौल्यवान आहे आणि तो जागरूकतेने जगला पाहिजे. ध्यानाच्या माध्यमातून जेव्हा आपण श्वासावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपल्याला वर्तमानात जगण्याची कला अवगत होते. भूतकाळातील दुःख आणि भविष्यकाळाची चिंता यातून मुक्त होण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. आज बुद्ध पौर्णिमेच्या या पावन पवित्र क्षणी आपण आपल्या मनातील द्वेष, मत्सर आणि अहंकार त्यागून मैत्रीचा दिवा लावूया. जे लोक आपल्याशी वाईट वागतात, त्यांच्याबद्दलही मनात करुणा असणे हेच खऱ्या बुद्धांचे लक्षण आहे. पावन पवित्र पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा याच धम्माची दीक्षा घेऊन भारताला पुन्हा एकदा बुद्धांच्या मार्गावर आणले. त्यांनी सांगितले की मला असा धर्म हवा जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व शिकेल, आणि हे तिन्ही गुण केवळ बुद्ध धम्मातच आढळतात. म्हणून आपण या धम्माचे प्रचारक व्हावे. धम्माचा प्रचार आणि प्रसार करताना स्वतःचे आचरण सुद्धा इतके शुद्ध ठेवले पाहिजे. वैशाख पौर्णिमेचा हा उत्सव केवळ दिव्यांची रोषणाई करून साजरा करायचा नाही, तर आपल्या मनातील अज्ञानाचा अंधार दूर करून विचारांचा प्रकाश पसरवून साजरा करायचा आहे. जोपर्यंत जगामध्ये दुःख आहे, तोपर्यंत भगवान बुद्धांच्या विचारांची गरज राहणारच आहे. या महान धम्माचे पाईक होऊन आपण सर्वजण जगाच्या कल्याणासाठी कार्य करूया. धम्म कार्यात स्वतःला झोकून देणे हीच तथागतांना खरी आदरांजली ठरेल. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे भले हो, हा मंगलमैत्रीचा विचार सर्वांनी नेहमी मनात ठेवावा. महाकारुणिक हरत सम्यक संबुद्धांचा धम्म पावन पवित्र आणि सर्व सजीव हिताचा आहे. धम्मामध्ये अलौकिक मंगल मैत्रीची शक्ती आहे. सर्वांसाठी आपल्या मनामध्ये मंगल मैत्री बाळगली पाहिजे. घरातील बुजुर्ग लोक आहेत, त्यांची सेवा केली पाहिजे. आई वडील आहेत, आई वडिलांची कृतज्ञता मानली पाहिजे. आपल्यावर ज्या ज्या लोकांचे ऋण आहे,
समाजातील नातेवाईकांचे, गुरुजीनांचे, सर्वांचे जे आपल्यावर ऋण आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून जीवनात खरा आनंद घेतला पाहिजे. आजच्या या पावन पवित्र बुद्धाब्द 2570व्या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना बुद्ध शासन टीव्ही इंडिया या धम्मिक चॅनलवरून विनम्रपणे निवेदन करतो की सर्वांनी परमपूज्यनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ अवश्य पठन करावा, त्याचे वाचन करावे. धम्मामध्ये सर्व जे काही आहे ते केवळ हिताचे आहे, अहित आहे अशी एक ओळ सुद्धा नाही. आजच्या या पावन पवित्र दिनी मी या धम्मदेशनीच्या माध्यमातून सर्वांना विनम्रपणे निवेदन करतो की परमपूज्यनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धम्मपद, त्रिपिटक, सुत्तपिटक, विनयपिटक, अभिधम्मपिटक आणि भगवान बुद्धांचे महान ग्रंथ, बाबासाहेबांनी जे जे साहित्य स्वतः लिहिलेले आहेत ते सर्व साहित्य अवेलेबल आहे. आपल्याला फक्त बुद्ध शासन टीव्ही इंडियाच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचे आहे आणि तिथे अमेझॉनची जी निळ्या अक्षरात असलेले स्थळ संकेत आहे त्यावर प्रेस करायचे आहे. ती लिंक ओपन करायची आहे आणि बाबासाहेबांनी लिहिलेल्या सर्व पुस्तकांचा आनंद त्यामध्ये आहे. ही पुस्तके निम्म्या किमतीमध्ये आणि घरपोच सेवा अशी ठेवलेली आहे. आपल्याला ऑर्डर करायची आहे, बुक आपणापर्यंत पोहोचेल. जेव्हा ते बुक आपल्या घरी येईल त्यावेळी ते पैसे भरायचे आहेत आणि जर बुक आवडले नाही तर ते परत करण्याची सुद्धा सुविधा आहे. 10 दिवसामध्ये ते बुक आपण परत सुद्धा करू शकता. आपण बुद्ध शासन टीव्ही इंडियाच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे अमेझॉनची जी लिंक आहे त्या अमेझॉनच्या लिंकवर जाऊन आपण बाबासाहेबांचे स्वतः लिखित साहित्य जे आहे ते आपल्याला उपलब्ध होऊ शकते. सर्वांना मी विनम्र निवेदन करतो की वाचन करणे गरजेचे आहे. बाबासाहेबांनी कितीतरी पुस्तकांचे अध्ययन केले तेव्हा त्यांना एवढे मोठे ज्ञान प्राप्त झाले. बाबासाहेबांचे पुस्तकांवर, ग्रंथांवर खूप प्रेम होते. जगातील सर्वात मोठी होम लायब्ररी बाबासाहेबांचीच आहे, ज्यामध्ये 50,000 पुस्तकांचा संच आहे. जगातील सर्वात मोठे विद्वान, जगातील सर्वात मोठी लायब्ररी ही बाबासाहेबांची आहे. आणि त्यामुळे बाबासाहेब सर्व जगामध्ये प्रथम क्रमांकावर आहेत. असा विद्वान होणार नाही. आणि आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत तेव्हा बुद्ध धम्म संघाला अनुसरून आम्ही धम्म प्रचार केला पाहिजे. कारण प्रबुद्ध भारताचे स्वप्न हे बाबासाहेबांचेच आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वांना मंगलमैत्री भावाने एकत्र येऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. मी या धम्मदेशनीच्या शेवटी सर्वांना एकच सांगू इच्छितो की धम्मामध्ये जे जे काही आहे त्याचे अध्ययन करावे. आजच्या या मंगल पावन पवित्र बुद्ध जयंतीच्या निमित्त मी सर्वांसाठी अनंत मंगल मैत्रीची मनोकामना व्यक्त करतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो.